कालच्या कथाभागामध्ये आपण हे पाहिलं की दुष्टबुद्धी कौरव, त्यातही दुर्योधन, दुःशासन, शकुनी आणि कर्ण, आणि या सगळ्यांना मुख्य कारणभूत असणारा सिंहासनावर बसलेला, डोळ्यानं अंध असणारा आणि त्यामुळं मुलावर अंध प्रेम करणारा असा शास्त्रांचं ज्ञान असणारा पण शास्त्र अंमलात आणण्याचं ज्ञान नसणारा, म्हणजे कळतं पण वळत नाही अशा अवस्थेत असणारा, किंवा दासबोधाच्या भाषेत बोलायचं झालं तर मूर्ख मुळीच नसणारा पण पक्का पढत मूर्ख असणारा, असा हा धृतराष्ट्र या सर्वांच्या कुचक्रामध्ये पांडव सापडले. आणि त्याच्यातून ज्या काही घटना पुढे घडल्या त्यालाच महाभारत असं म्हणतात. म्हणून आपल्या घरात जर महाभारत होऊ द्यायचं नसेल, जी होण्याची संभावना कलियुगाच्या कृपेमुळं खूप अधिक आहे, कारण कली शब्दाचा अर्थच कलह असा आहे. कलियुग म्हणजे कलहाचं युग, आणि इथं कलह व्हायला कारण लागत नाही. आज कलह का नाही ह्याच्यावरून कलह होऊ शकतो. आज सगळं शांत शांत का आहे ह्याला काही अर्थ नाहीये असं म्हणून सुद्धा कलह होऊ शकतो. असं हे कलियुग. त्याच्या अगदी सुरुवातीच्या काळातच महाभारत घडवून एका अर्थानं भगवंताने आपल्यावर कृपा केलेली आहे की तुम्ही तुमच्या घरामध्ये असं घडू द्यायचं नसेल तर महाभारत कशामुळं घडतं याचं ज्ञान करून घ्या, आणि त्या त्या गोष्टींना, म्हणजेच आजच्या भाषेत बोलायचं तर ऑल दोज पोटेन्शियल एलिमेंट्स, या सर्वांना आपल्या जीवनातून दूर करा. अन्यथा येनकेन प्रकारेण अंशतः का असेना दुर्योधन, दुःशासन, कर्ण, शकुनी आणि या सगळ्यांच्या पाठीशी असणारा राजा धृतराष्ट्र हा त्या त्या गुणांनी मंडित होऊन आपल्या जीवनामध्ये प्रवेश करतील, आणि त्याचा परिणाम आपला कौटुंबिक, सामाजिक, व्यावसायिक जीवन त्या त्या प्रमाणामध्ये बाधित होईल. आणि हे बाधित झालेलं जीवन आपल्याला शेवटी नरकगामी बनवू शकेल. म्हणून आपली सज्जननिष्ठा अबाधित ठेवायची असेल तर आपल्याला या दुर्गुणांवर पूर्ण नियंत्रण आणावं लागेल. म्हणून आपल्याकडे धर्म हा विधी निषेधात्मक सांगितला. डूज अँड डोंट्स. बऱ्याच वेळेला माणसाची प्रवृत्ती चांगलं काहीतरी करण्याकडे होते, पण वाईट टाळण्याकडे होत नाही. मला सर्दी झाली असेल तर मला औषध घ्यावं असं वाटतं. सर्दी दूर करण्याचं. खोकला झाला असेल तर औषध घ्यावंसं वाटतं, पण सर्दी आणि खोकला ज्यामुळे होतो त्या गोष्टी सोडण्याकडे माझं दुर्लक्ष असण्याची शक्यता आहे. मला रात्री मँगो कुल्फी खावीशी वाटते,
गोळ्यांनी त्यांचं काम केलं पाहिजे. मी मँगो कुल्फी खातच राहणार आणि माझी सर्दी मात्र बरी व्हायला पाहिजे. होईल का असं? त्या औषधानं त्याचा प्रभाव दाखवायचा असेल तर जी बाधा आहे ती बाधा उत्पन्न करणाऱ्या कारणांवर सुद्धा अंकुश लावावा लागेल. आणि हे आमच्याकडून घडत नाही. ते अंकुश लावण्याचं काम याला वैराग्य असं म्हणतात आणि औषध घेण्याचं काम याला विवेक असं म्हणतात. काय करावं हे कळणं हा विवेक आहे आणि काय टाळावं हे कळणंही विवेक आहे, पण ते टाळता येणं हे वैराग्य आहे. ते टाळता आलं पाहिजे. म्हणून सत्यनिष्ठा, धर्मनिष्ठा, ज्ञाननिष्ठा या सर्व गोष्टी जर जीवनामध्ये आणायच्या असतील तर त्याला बाधक असणारे कोणतंही तत्व, मग ते माझ्या प्रियजनांपैकी का असेना, त्याला दूर करण्याचं सामर्थ्य म्हणजे ते वैराग्य माझ्यामध्ये यावं लागतं. आणि ते जर न आलं तर माझ्याकडून पक्षपात होतो. आणि हा पक्षपात मला अन्याय, असत्य, अनीती या दिशेनं पुढे घेऊन जातो. धृतराष्ट्राला सर्व काही कळतं, दुर्योधन चुकत आहे. कर्ण चुकीचा सल्ला देतोय. शकुनी तर सगळ्याचं मूळच आहे. दुःशासन सुद्धा दुर्योधनाच्या नादाला लागून चुकीच्या गोष्टींना समर्थन करतोय. हे सर्वच्या सर्व धृतराष्ट्राला इत्थंभूत कळत आहे, पण त्याच्यामध्ये वैराग्याचा अभाव आहे. कारण प्रिय असणारा पुत्र त्याच्या नाकात व्यसन घालणं, त्याला धपाटा घालणं, गरज पडली तर त्याला कारावासात टाकणं अथवा त्याचा वध करवणं जर स्वतः करायचं नसेल तर. पण हे त्याच्यातनं होईना. आणि म्हणून त्याच्या मुखातून काय शब्द निघाले? इतका भयंकर प्रकार घडला. द्रौपदी वस्त्रहरणाचा प्रकार ते हरण झालं नाही. तिच्या सतीत्वाच्या सामर्थ्यामुळं दुःशासनासारख्या महावीराला सुद्धा गुडघे टेकावे लागले तिच्या पुढं. आणि भयंकर काहीतरी घडणार एवढ्यात भयभीत झालेला धृतराष्ट्र सर्व काही पांडवांना परत करतो, पण चांडाळ चौकडीच्या पुन्हा नादाला लागून पुन्हा एकदा त्यांना द्यूत खेळण्यासाठी बोलवतो. भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, विदुर इतकंच नव्हे तर गांधारीचाही विरोध सहन करू. त्याच्या मुखातील शब्द आहेत, काय एकदा कुळाचा सर्वनाश व्हायचा आहे तो होऊन जाऊ दे, पण मी दुर्योधनाचं मन मोडू शकत नाही. म्हणजे त्याला दिसतंय की वंशाचा सर्वनाश या कारणामुळे होणार आहे हे माहीत असून सुद्धा बंधन घालण्यामध्ये तो कमी पडला. म्हणजेच त्याच्यामध्ये वैराग्य भाव नाहीये. आणि म्हणून सुख आणि दुःखांनी संमिश्र असणारा हा संसार अत्यंत विवेकानं आणि वैराग्यानं पार करायचा आहे. सुख दुःखे मिश्रित हा संसार, सभेची होईल स्वार. सुख दुःखे मिश्रित हा संसार, सभेची होईल स्वार. सुख दुःखे मिश्रित हा संसार,
मिश्रित हा संसार काही संपत्ती काही विपत्ती, काही संपत्ती काही विपत्ती, लागे चिना परपार, लागे चिना परपार, सुख दुखे मिश्रित हा संसार। काही सज्जन काही दुर्जन, काही सज्जन काही दुर्जन, काही सज्जन काही दुर्जन, काही सज्जन काही दुर्जन, दास म्हणे परपार, दास म्हणे परपार, सुख दुखे मिश्रित हा संसार, सुख दुखे मिश्रित हा संसार, सवेची होईल स्वार, सवेची होईल स्वार, सवेची होईल स्वार। जय जय रघुवीर समर्थ। जन्मेजयोवाच एवं द्यूतजीता पार्था कोपिताश्च दुरात्मभिः, धार्तराष्ट्रैः सहामात्यैर्निकृत्य द्विजसत्तम। हे वैशंपायन ऋषी, माझ्या प्रपितामहांनी अशा प्रकारे अपमानित होऊन 12 वर्षाचा जो वनवास स्वीकारला, तो स्वीकारल्यानंतर काय केलं हे मला कृपा करून आपण सांगावं, असं राजा जनमेजय वैशंपायन ऋषींना सांगतो। आणि ही गोष्ट सौती शौनकादिक ऋषींना महाभारताच्या मूळ संहितेमध्ये सांगतात। वर्धमानपूर याच्या उत्तरेस पांडव त्या द्वारातून निघालेले, आरण्यकांड सुरू झालेलं आहे। दुःखी आणि कष्टी असणारे जनसमुदाय युधिष्ठिराबरोबर निघालेला आहे। युधिष्ठिराने अत्यंत सांत्वनपूर्ण वाणीनं सर्वांना परत पाठवलं, पण अनेक ब्राह्मण काही परत जायला तयार नाही। ते म्हणाले, अशा राज्यात आम्हाला राहायचंच नाही जिथं पांडवांसारख्या सज्जनांना हकलून दिलं जातं। वी विल फॉलो यू, आम्ही तुमच्या बरोबर येऊ। ती रात्र पाण्यावरच काढण्यात आली, म्हणजे पाणी पिऊन। आणि दुसऱ्या दिवशी पहाटेची आम्निक झाल्यानंतर, म्हणजे संध्यावंदन, योगाभ्यास, बरोबर ना, 29 तारखेपर्यंत ही आम्निका आहेत आपली, नंतर आपल्या मनासारखंच। हे सगळं झाल्यानंतर युधिष्ठिर ब्राह्मणांच्या समोर जातो आणि हात जोडून प्रार्थना करतो, मी क्षत्रिय आहे, मी राजा आहे, माझं कर्तव्य तुमचं पालन पोषण करणं हे आहे, पण सध्या मला ते शक्य नाही, ते मी करू शकत नाही, मला क्षमा करा, आणि म्हणून आपण परत जावं असं मला वाटतं। तुमच्या भाषेत बोलू का जरा? आपल्या
संस्कृतीमध्ये हे TTMM कधी घुसलंय माहिती नाही. बरोबर ना? हा शब्द मी पहिल्यांदा कॉलेजमध्ये ऐकला बरं का. TTMM. मला वाटलं कुठल्या तरी सब्जेक्टचं नाव आहे की काय. कारण होतं ना इंजिनिअरिंगला असेच काही विषय असतात गमतीशीर नाव, ज्याचा कधीच नंतर उपयोग होत नाही कामामध्ये. असेल कुठला तरी असाच विषय TTMM. ब्राह्मणाने भिक्षाच मागावी. आज झालाय ना दासबोधात. ब्राह्मणाची मुख्य दीक्षा मागितली पाहिजे भिक्षा. ओम भवती या पक्षा रक्षिले पाहिजे श्रीराम. याने भिक्षा मागायची आणि भिक्षा द्यायची कोणी? क्षत्रिय वैश्य शूद्र या समाजाने त्याला भिक्षा द्यायची. आणि ब्राह्मणाच्या घरासमोर उभा राहिला तर त्यांनी द्यायची, गृहस्थ असेल तर. आता तुम्हाला भिक्षा घालण्या एवढी संपत्तीच माझ्याकडे नाही, धनच माझ्याकडे नाही, मी तुम्हाला काय भिक्षा घालू? मी तुमचं भरण पोषण कसं करू? कारण भरण पोषण करण्यासाठी लागणारा 8, 10, 12, कदाचित 14, कधी कधी 16 इतक्या तासांचा दिवसाचा अवधी खर्च करावा लागतो. आहे ना बरोबर? तो जर खर्च केला तर मग विद्यादान आणि विद्याग्रहणाचं महत्वाचं कार्य कधी होईल? म्हणून समाजाचा एक घटक असा हवा की त्यांनी अर्थार्जनासाठी वेळच दबडायचा नाही. पूर्ण वेळ अध्ययन अथवा अध्यापन, यजन अथवा याजन. यजन म्हणजे दुसऱ्यांचे यज्ञ करणे, याजन म्हणजे स्वतः घरी यज्ञ करणे, स्वतः करणे यजमान बनून. दान देणे किंवा दान स्वीकारणे, या 6 कर्मांच्या पलीकडे 7वं कर्म हे या ब्राह्मण वर्णाला दिलं नव्हतं. त्याच्यात अर्थार्जनाला नो स्कोप. मग त्यांनी जगायचं कसं? त्यांनी नाही जगायचं, समाजाने त्यांना जगवायचं. त्यांच्याकडून विद्या मिळते म्हणून, त्यांच्याकडून यज्ञ होतात म्हणून समाजाने त्यांना जगवायचं. आणि जर काही कमी जास्त होत असेल तर राजांनी तिकडे लक्ष द्यायचं की आपल्या राज्यामध्ये ब्राह्मण वर्ग जो भिक्षेवर राहतो त्यांचं योग्य भरण पोषण होतं की नाही, त्यांचा सन्मान ठेवला जातो की नाही. आणि या लोकांनी मग तपस्येसाठी जीवन जगायचं. तो प्रश्न येणार आहे पुढे. तपस्येसाठी जीवन समर्पित करायचं, अध्यापनासाठी जीवन समर्पित करायचं आणि समाजाच्या पुढे सदैव त्यागाची भूमिका प्रस्तुत करत राहायचं. कारण हिंदू संस्कृती ही भोगप्रधान संस्कृती नसून त्यागप्रधान संस्कृती आहे, योगप्रधान संस्कृती आहे. आणि त्याचं त्यागत्व आणि त्याचं योगत्व टिकवण्याचं काम या वर्गाकडे आहे म्हणण्यापेक्षा होतं. ब्लेंछांच्या आणि नंतर ब्रिटिशांच्या पूर्ण कृपेमुळं आता ते लयाला गेलेलं आहे आणि परत फिरण्याची काही कोणाची इच्छा दिसत नाही. युधिष्ठिर म्हणतो मी तुमचं भरण पोषण करू शकत नाही, आपण परत जाल तर बरं होईल. ब्राह्मणाने उत्तर दिलं, राजन काळजी नसावी, आम्ही स्वतःची व्यवस्था स्वतः करू. आता काय करणार ते स्वतः व्यवस्था? फळं खातील, कंदमुळं खातील, आम्ही काय पाहिजे ते करू. आमची व्यवस्था आम्ही करू, आम्ही तुमच्या बरोबर राहू.
आम्ही जपजाप्य करू, ध्यानधारणा करू, त्यामध्ये आमचा काळ घालवू, तुम्हाला सुंदर सुंदर अशा शास्त्रातील कथा ऐकवू, पण आम्ही तुमच्या बरोबर राहू. काय पांडवांवर प्रेम आहे या लोकांचं. कसे पांडव असतील याचा विचार करा. घरदार सोडून यांच्या बरोबर फिरावंसं वाटतं. किती उदात्त विचाराचं आहे. हे 5 भाऊ आणि ती कृष्णा, 6 जण किती उदात्त जीवन जगलेले असतील. असं चालू असताना एक थोर ऋषी शौनक हे युधिष्ठिराला भेटण्यासाठी आले. हे अरण्यक पर्व आहे ना, याच्यात अनेक ऋषी आलेले आहेत बरं. अनेकांनी भरपूर 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 उपदेश केलेला आहे. अनेक आख्यानं उपाख्यानं सांगितली आहेत. ती सगळी वगळून मी तुम्हाला कथा सांगणार आहे. कारण आता 5व्या दिवसावर आपण आहोत, बरोबर ना. आणि आणखी 2च दिवस शिल्लक आहेत आपल्याकडे. त्याच्यात परत शेवटच्या दिवशी काहीतरी आम्हाला लवकरच जायचं आहे, आम्हाला आधीच जायचं आहे. ज्याच्या भाग्यात जेवढं आहे तेवढं मिळेल. कथा तर संपूर्ण होईल. तेव्हा हे शौनक ऋषी येतात आणि दुःखी असणाऱ्या युधिष्ठिराचं आणि त्याचबरोबर पांडवांचं, द्रौपदीचं सांत्वन करतात. मोक्ष विरुद्ध कर्म करण्यापासून स्वतःला दूर ठेवून बुद्धिमान व्यक्ती कधीही आसक्त होत नाही. दुःखाचं मूळ कारण काय आहे, शोकाचं मूळ कारण काय. चला भगवद्गीतेचा थोडासा पाठ आजच घेऊया. भगवद्गीता का सांगितली, पहिला अध्याय काय आहे. व तुम्हाला येतोय का बघायचं आहे मला, सांगा बरं. अर्जुन विषाद योग आहे ना, पण योग आहे ना तो. विषाद असताना सुद्धा योग आहे हे विसरायचं नाही. कारण विषाद भगवंताच्या समोर मांडलेला आहे, प्रापंचिकांच्या समोर नाही. आम्ही आमचा विषाद कोणाच्या समोर मांडतो, प्रपंचात आकंठ बुडालेल्या लोकांच्या समोर आम्ही आमचा शोक आणि विषाद व्यक्त करतो. आता काय तुम्हाला त्याच्यातून योग्य अशी बाहेर पडण्याची युक्ती सांगितली जाणार आहे. जे स्वतः तुम्ही जो आता भोगत असणारा शोक आहे त्याच्यातून आधी कधीतरी गेलेले आहेत, त्याच्यातून होरपळून निघाले आहेत आणि तरी शाणे झालेले नाहीत. दैव योगानं त्यांचा तो शोक कदाचित कमी किंवा पूर्ण गेलाही असेल. त्यांना विचारून काय उपयोग आहे, त्याचा उपाय. अर्जुनाने उपाय कुणाला विचारला, भगवंताला विचारला, म्हणून तो योग ठरला. तो विषाद असला तरी योग आहे हे विसरायचं नाही. शोकाचं मुख्य कारण मोह हे आहे. शोक कुणाला होतो, जो मोहग्रस्त आहे त्यालाच शोक होतो. जो मोहग्रस्त नाही त्याला कधीही शोक होत नाही. मोह कशामुळे होतो, जे माझं नाही मुळात त्याला मी माझं मानणं, या आसक्तीमुळं मोह निर्माण होतो. आणि बरं का, 50 नंतर कामक्रोध लोभ मद मत्सर या 5पेक्षा मोह नावाचा जो आहे ना त्याचाच प्रभाव जास्त असतो. मोह, मुलगा ऐकत नाही, नातू नक्की ऐकेल. झाला गोंधळ सुरू. अरे सुटतच नाही. मम माता मम पिता ममेयं गृहिणी गृहम्.
माझी आई, माझे बाबा, माझी पत्नी, माझं घर, जे मुळात माझं नाही त्याला मी माझं मानणं. तुझे तुझं नव्हे शरीर, तेथे इतरांचा पूर्ण विचार. आता एक भगवंत साचार, धरी भावार्थ बळे श्रीराम. वैराग्य निरूपण दासबोध. तुझे तुझं नव्हे शरीर, तिथे इतरांचा कोण विचार. तुझं शरीर तुझं नाहीये, बरोबर ना. तिथे इतरांचं. बरं, ते शरीर दिलं कोणी? निमित्त कारण आई आणि वडील. उपादान कारण माझं प्रारब्ध. मटेरियल कॉज. व्हॉट इज मटेरियल कॉज? माझं प्रारब्ध. उपादान कारण. आणि निमित्त काय? आई वडील. त्यामुळं माझं शरीरच माझं नसतं. धनानि भूमो पशवश्य गोष्ठे, भार्या गृहद्वारी जनश्मशाने, देहश्चितायां परलोक मार्गे, कर्मानुगो गच्छति जीव एकः. माझं माझं ज्या शरीराला म्हटलं तो पण चितेवरच थांबला, माझ्या बरोबर काही आलं नाही. बाकीच्यांचं तर त्याच्या अलीकडच आहे. धनानि भूमो पशवश्च गोष्टी वगैरे वगैरे वगैरे. मग या सगळ्यांच्या बाबतीत आसक्ती का ठेवावी? ही आसक्तीच मोह आहे. आणि या मोहाचं पिल्लू म्हणजे शोक आहे. म्हणून जर मला शोक कधी कधी अनुभवाला येत असेल तर हे पक्क लक्षात ठेवायचं की माझ्यामध्ये कुठेतरी मोह दडलेला आहे. आणि मला जर शोक झाला नाही तर मला मोह नाही, हे लक्षात घ्यायचं. मोह नाही म्हणजेच आसक्ती नाही. आणि हाच उपदेश शौनक मुनींनी पांडवांना विशेष करून युधिष्ठिराला केला. अष्टांग बुद्धीचं आचरण तू ठेव. कोणती 8 अंग आहेत? शम म्हणजे मनाला शांत ठेवणे, मनाला शांत ठेवता येणं. शम. दम इंद्रियांना आवरता येणं, हा दम. तिसरं आहे व्रत. जीवन व्रतयुक्त असावं. समर्थांनी शिवरायांसाठी एक शब्द वापरला, राज्य साधनेची लगबग कैसी असे. पत्र शंभूराजांना पाठवलंय पण शिवरायांच्या संदर्भातील आहे. राज्य साधना, राज्य करणं हीच साधना आहे. जीवनच व्रत बनायला हवं. जीवनामध्ये व्रत असावं, पण व्रत करता करता संपूर्ण जीवनच व्रतमय व्हायला हवं. अरे यांचं जीवन म्हणजे एक दिव्य व्रत आहे असं वाटायला हवं. म्हणून तुम्हाला छोटी छोटी व्रत करायला सांगितली. व्रत आणि वैकल्य ऐकलंय ना? वैकल्य म्हणजे काय म्हणतात बुवा, म्हणून आम्ही म्हणतो. ज्यामुळं सामान्य व्यक्ती विकल होते, दुर्बल होते, असं आचरण करून सुद्धा मी विकल व्हायचं नाहीये. ते वैकल्य म्हणजे उपास, तापास, प्रदक्षिणा, नमस्कार आदी आदी ज्या काही गोष्टी सांगितल्या. महिलांना विशेष करून जास्त व्रत वैकल्य दिले. त्या माध्यमातून त्यांनी स्वतःची प्रगती करायची. तेव्हा व्रत ही तिसरी बाजू. चौथी महत्वाची गोष्ट सांगितली गुरुसेवा. अष्टांग बुद्धीचा चौथा विभाग आहे गुरुसेवा. महापुरुषांची सेवा, ज्ञानीजनांची सेवा करणं. युक्त आहार,
वेळ नाही, त्याचं प्रवचन होऊन जाईल. ते 3 दोष आहेत. एक कारण दोष, दुसरा निमित्त दोष आणि तिसरा स्वभाव दोष. स्वभाव दोष म्हणजे चुकीचंच अन्न आहे, हा स्वभाव दोष झाला. कांदा, लसूण, मांस अधिक अधिक अधिक. कारण दोष, कुठल्या मनोवृत्तीनं ते बनवलं गेलं, शिजवलं गेलं आणि वाढलं गेलं आणि खाणाऱ्यानं सुद्धा कुठल्या वृत्तीनं ते खाल्लं, हे सगळं कारण दोषामध्ये आहे. आणि निमित्त दोष काय आहे? हे जे काही बनलं त्याच्या माग भ्रष्टाचारातून मिळवलेली संपत्ती नाही ना, इथपर्यंत त्याचा परिणाम होतो. असा युक्त आहार, अध्ययन, शास्त्रांचं अध्ययन, सर्व कर्मफल त्याग म्हणजे ईश्वरार्पणमस्तु. जसं आपण आता जाताना करणार आहोत 7व्या दिवशी काय संपूर्ण ऐकलेली कथा बुवा तुम्हाला लखलाभ. आम्ही जसे आहोत तसेच परत जाणार आहोत. अरे मी एवढं म्हणतो तरी तुम्हाला हसावंसं वाटतंय. कर्मफल त्यागाची इच्छा, निष्काम वृत्तीनं कर्म करणे आणि चित्त निरोध, ध्यान धारणा करण्याचा अभ्यास करणे, चित्ताला आवरणे, या 8 अंगांना युक्त असणाऱ्या बुद्धीला अष्टांग बुद्धी असं म्हणतात. या अष्टांग बुद्धीचा उपदेश शौनक मुनींनी केलेला आहे आणि ते निघून जातात, आशीर्वाद देतात. युधिष्ठिर थोडे शांत होतात. पण किती जरी ब्राह्मणांनी म्हटलं आमचं आम्ही बघतो, तरी मी राजा आहे, क्षत्रिय आहे, काहीतरी माझं कर्तव्य आहे. म्हणून धौम्य ऋषींकडं युधिष्ठिर जातो आणि इतक्या हजारो संख्येनं असणाऱ्या ब्राह्मणांचा उदरनिर्वाह अशा अवस्थेमध्ये हे ऋषीवर मी कसा करू, मला उपाय सांगा म्हणून म्हटलं. धौम्य ऋषींनी भगवान श्री सूर्यनारायणांची 108 नावं उपदेशली आणि तप करायला सांगितलं. युधिष्ठिरांनी तपस्या केली आणि 108 नावांनी सूर्यनारायणाला आळवलं. जय जय सूर्य राजा, जय जय सूर्य राजा, उपासना गुणे सूर्यवंश माझ. जय जय सूर्य राजा, जय जय सूर्य राजा, उपासना गुणे सूर्यवंश माझा. जय जय सूर्य. आवाज काय त्यांचा? जय जय सूर्य राजा, जय जय सूर्य राजा, उपासना गुणे सूर्यवंश माझा. जय जय सूर्य.
प्रसन्न झाले आणि विवस्वानाने युधिष्ठिराला अक्षय स्थाल दिला. तुम्ही अक्षय पात्र शब्द ऐकलाय, पण महाभारतात अक्षय स्थाल शब्द आहे. स्थाल म्हणजे थाळी. अक्षय स्थाल दिला आणि सांगितलं, द्रौपदी जोपर्यंत जेवत नाही तोपर्यंत याच्यामध्ये जेवढी मागणी कराल तेवढे खाद्यपदार्थ प्रकट होतील आणि ते खाद्यपदार्थ सुद्धा दिव्य असतील. ठीक आहे. आणि सूर्यनारायण अंतर्धान पावले. युधिष्ठिराचा मोठा प्रश्न सुटला. आता इतक्या सगळ्यांच्या भोजनाची व्यवस्था सूर्यनारायणांच्या कृपेनं झाली. इकडं हस्तिनापुरामध्ये काय झालं पहा. विदूर धृतराष्ट्राला अजून सोडत नाही, तासतोय. तो म्हणतो ह्याची सुट्टी नाही, चांगलं तासून काढतोय. विदूर म्हणतो, महाराज, राजानं स्वतःच्या धनावर संतुष्ट राहावं, लोभ धरू नये. अरे धृतराष्ट्रा, तू युधिष्ठिराचा सन्मान कर आणि शकुनीचा अपमान कर. तो शकुनी नाही, अपशकुनी आहे, त्याचा तू अपमान कर. तू उलट करत आहेस. क्रुद्ध भीम आणि अर्जुन सर्वांना संपवणार हे निश्चित आहे. आणि दुःशासनानं युधिष्ठिर आणि द्रौपदी यांची क्षमा मागावी. युधिष्ठिराला राजा कर, तो अजात शत्रू आहे. पृथ्वीचे धर्मानं तो पालन करेल. राजा, एवढं माझं ऐक. धृतराष्ट्राला एवढा राग येतो, अरे विदुरा, तू कुटील बुद्धीचा आहेस, तू अहितकारी आहेस असं म्हणतो, उठतो आणि आतमध्ये निघून जातो. त्या पाठमोऱ्या धृतराष्ट्राला विदुर ओरडून सांगतो, आता हे कुळ राहणार नाही आणि मी पण इथं राहणार नाही. आणि चिडून विदुर वनामध्ये पांडवांकडे निघून जातो. बघा, सत्वशील माणसाला दुष्टांच्या जवळ ठेवायचं म्हणजे एक प्रकारे त्याच्यावर अन्यायच आहे, नाही का? तुम्हाला मी इतका वेळ माझ्यासमोर बसायला लावतो, पुढचं मी काही बोललो नाही. कुणावर अन्याय आहे ते ज्यांनी त्यांनी समजून घ्यायचं. पण असा सत्वशील विदुर या धृतराष्ट्राला कितीही समजावा, तो ऐकायलाच तयार नाहीये. शेवटी प्रत्येकाची एक मर्यादा असते सहन करण्याची. जर माझ्या सल्ल्याला किंमतच नसेल तर मी सल्ला द्यायचा तरी कशाला? कारण मी सल्ला दिला की हा इल्ला म्हणतोय. विदुर वैतागला आणि निघून गेला. पांडवांपाशी आला. विदुर पांडवांकडे निघून गेला आणि धृतराष्ट्राला पश्चाताप झाला. विदुर हा खरं बोलतो, स्पष्ट वक्ता आहे म्हणून मला कधी कधी ते टोचतं, पण त्यांना आजपर्यंत अहिताचं काहीही सांगितलेलं नाही. रावणापेक्षा थोडा बरा आहे हा. कारण रावणाने बिभीषणाला तू भाऊ आहेस म्हणून तुला जिवंत ठेवलं एवढं म्हटलं, तू कुलांगार आहेस असं म्हटलं होतं, आणि बिभीषण त्याचीच वाट पाहत होता. कधी एकदा रावण स्वतःहून त्याग करतो म्हणजे इंटरनॅशनल कोर्टमध्ये आपली बाजू क्लिअर राहते. रावणाने हाकलून दिलं म्हणून मी रामरायांकडे आलो, बरोबर ना? तरी हिंदीमध्ये एक वाईट म्हण आहे चुकीची. कोणती म्हण? घर का भेदी लंका ढाई. तर कुणी काढले ही म्हण?
माहिती नाही. याला वाईट वाटायला लागलं, चुटपुट लागली, कारण ह्याची निद्रानाशाची सवय आणि याला झोप लागेना झाली की तो विदुराला बोलवत असे. महाराजांनी बोलवलं, त्याचा सन्मान केला पाहिजे म्हणून स्वतःची झोप मोडून विदुर याला बऱ्याच वेळेला उपदेश करत असे. त्याच्यामुळं त्याचं मन शांत होत असे आणि तो म्हणत असेल, आता मला झोप आली, आता मी जातो. पण असा माझा विदुर माझ्या कठोर वागण्यामुळे निघून गेला. त्याला पश्चाताप झाला. संजयाला पाठवलं आणि म्हटलं, जा, विदुर फार कुठं दूर जाणार नाही. तो गेला तर पांडवांकडेच गेला असेल. महाराजांनी तुला बोलवलंय असं प्रेमाने सांग, तो येईल. संजय जातो. महाराजांनी तुम्हाला बोलवलंय असं म्हणतो. युधिष्ठिर सुद्धा सांगतो, काका तुम्हाला तिथं असणं गरजेचं आहे. बघा युधिष्ठिर कसं आहे. आणि संजयाचं ऐकलं. आता सकाळी 9 वाजता गेला होता की काय मला वेळ माहिती नाहीये, प्रेस कॉन्फरन्स करून की काय. आणि संजयाच्या बरोबर विदुर परत येतो. इकडं विदुर नसताना धृतराष्ट्राची झालेली घालमेल आणि ती अस्थिर अवस्था बघून दुर्योधन भयभीत होतो आणि त्याला वाटतं की विदुराच्या सांगण्याला दुजोरा देऊन हा आंधळा परत या पांडवांना परत बोलवतो की काय. म्हणून निर्वाणीचा असा आपला हुकुमी एक्का त्यांनी बाहेर काढला दुर्योधनाने. आणि तो म्हणतो, बाबा जर संजयाच्या सांगण्यावरून विदुर परत आला आणि त्यानुसार विदुराच्या सांगण्यावरून तुम्ही पांडवांना परत आणलं तर मी जीव देईन. आता पांडव परत येता कामा नये. तसं काही घडलं नाही. कर्णाच्या सांगण्यावरून मित्रहीन असहाय्य असणाऱ्या पांडवांवर आपण आक्रमण करूया आणि मारून टाकूया असा विचार झाला. आणि असा विचार निश्चित होत आहे पाहताच भगवान वेदव्यास तिथं प्रकट झाले. वेदव्यास भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. वेदव्यास भगवान प्रकट झाले आणि धृतराष्ट्राला म्हटलं, धृतराष्ट्रा या पोराला आवर, या दुर्योधनाला आवर. हे पहा, मैत्रेय ऋषी पांडवांना भेटून आता तुम्हाला भेटायला येत आहेत. ते जे सांगतील ते चुपचाप ऐका, न ऐकाल तर भयंकर शाप देतील आणि त्याची फार मोठी किंमत तुम्हाला मोजावी लागेल असा स्पष्ट इशारा वेदव्यासांनी दिला. आणि वेदव्यास अंतर्धान पावले आणि वेदव्यास इकडून गेले आणि मैत्रेय ऋषी आले. मैत्रेय ऋषींनी परोपरीनं समजावलं, दीर्घकाळ उपदेश केला, पण सगळा व्यर्थ आहे. पालथ्या घडावर पाणी आहे. इतका उपदेश केला, दुर्योधन आपल्या मांडीवर थाप मारतो त्या ऋषींच्या समोर आणि कुत्सितपणे हसून पायानं जमीन उकरायला लागतो. मैत्रेय ऋषींना क्रोध आला आणि त्यांनी म्हटलं, आचमन केलं आणि म्हटलं, अरे मूर्खा, युद्धामध्ये अभीम तुझी मांडी फोडल्याशिवाय राहणार नाही. भीमाद्वारे तुझा उरुभंग होईल. धृतराष्ट्र थरथर कापायला लागला. ऋषीवर, हा शाप माझ्या मुलाला नको. मैत्रेय ऋषी म्हणतात, जर शांतीनं राहाल तर शाप लागणार नाही, पण असेच उर्मटपणे वागत राहाल तर हा शाप लागल्याशिवाय राहणार नाही. आणि मैत्रेयांनी
भीमाचं सामर्थ्य काय आहे याची ताजी बातमी तुम्हाला सांगतो म्हणून सांगितलं. वनामध्ये जात असताना बकासुराचा भाऊ किरमीर हा अचानक भीमाच्या समोर आला. तो किरमीर म्हणाला, मी मिया बकुद्दीनचा भाऊ आहे. त्या बकासुराला तू मारलास असं मला कळलं. आता माझा क्रोध पहा. आणि म्हणून दोघांमध्ये धुमश्चक्री सुरू झाली, द्वंद्वयुद्ध सुरू झालं. त्या किरमिरानं भीमावरती मशाल फेकली. या मशालीचा महाराष्ट्रातल्या कुठल्याही पक्षाच्या चिन्हाशी काही संबंध गैरसमज दूर करतो. ही मशाल त्याने फेकली. भीमानं ती धरली आणि उलटी त्याच्यावर फेकून त्याला चांगला भाजून काढला. वृक्षयुद्ध झालं, शिळायुद्ध झालं. भीमानं अशी मुसंडी मारून त्याच्या अंगावर उडी मारली आणि जवळ घेऊन त्याला बुकलून मारून टाकलं आणि फेकून दिलं. पांडवांनी आणि द्रौपदीनं भीमाची स्तुती केली. असा हा भयंकर भीम, त्याच्याशी जर तुला वैर नको असेल तर मी सांगतो तसं वाग, असं ऋषींनी सांगितलं आणि तेही निघून गेले. आणि काही काळानंतर पांडवांना भेटण्यासाठी काही यादवांना बरोबर घेऊन भगवान श्रीकृष्ण काम्यक वनामध्ये पोहोचले. हा सगळा प्रसंग घडल्यानंतर भगवान श्रीकृष्ण पहिल्यांदा चाललेले भेटायला. अर्जुन आणि द्रौपदी या दोघांनी भगवंताचं विशेष स्वागत केलं आणि त्याची सुंदर स्तुती केलेली आहे. अधरं मधुरं वदनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरं हृदयं मधुरं गमनं मधुरं मधुराधिपतेरखिलं हृदयं मधुरं गमनं
नीत